अजब रमा राघवची जोडी. श्रुती, बघ आता ह्या क्षणी तुझी माफी मागण्या व्यतिरिक्त मी दुसरं काही नाही करू शकत. हा, तुला एक वचन नक्की देतो मी की माझा पगार झाला ना की तुला याही पेक्षा छान ड्रेस मी घे. एक काय हवं तर 2 विकत घे, ठीक आहे? मला तू 50 ड्रेसेस जरी घेऊन दिलेस ना तरी ते ड्रेसेस त्या ड्रेस सारखे नसतील. अगं का नसतील? आणि मुळात पण एका ड्रेसवरती एवढी चर्चा का करतोय? कारण तो ड्रेस साधा नाहीये. तुला काय वाटलं मी तो ऑनलाईन शॉपिंग केला होता की पैसे देऊन विकत घेतला होता? राघवा, मला आधी माहित नव्हतं रे, पण तो ड्रेस जरा खासच होता. जरा नाही, खूप खास आहे. राघव, तो ड्रेस आजींच्या लग्नातल्या साडीचा शिवला होता, जी साडी आजींनी एवढी वर्ष जपून ठेवली होती, माहितीये? काय? हो. आणि पूजाची एवढी पाठ दुखत असून सुद्धा तिने 2 तास सलग बसून त्यावर कशिदा काढला होता. आईनी रात्रभर जागून त्या ड्रेसला गोंडे लावले होते. त्या ड्रेसची शिलाई सगळ्यांनी मिळून दिली होती. आईनी तिच्या घर खर्चातले पैसे, वहिनींनी तिच्या क्लासमधून मिळालेले पैसे, आजीनी तिच्या पेन्शन मधून मला पैसे दिले होते. हे सगळे थोडे थोडे घेतले होते कारण तिघींची माया होती त्याच्यात. आता मला सांग दादा, ह्या ड्रेसची किंमत होऊ शकते का रे? नाही होऊ शकत. मला माफ कर श्रुती, मला खरंच माहित नव्हतं हे सगळं. राघव, अरे तिला महागड्या ड्रेसचा मोह आहे म्हणून ती रडत नाहीये. तिच्या भावना गुंतल्यात रे त्या ड्रेसमध्ये. त्या ड्रेसमध्ये या सगळ्यांचं प्रेम होतं म्हणून मी तो ड्रेस इतका सांभाळून ठेवला होता. आणि तू काही विचार न करता तो ड्रेस रमाला देऊन टाकलास. आता कळलं तुला आम्ही सगळेजण एवढा हट्ट धरून का बसलोय? अरे श्रुतीसाठी किती मौल्यवान ड्रेस आहे तू कसा परत आणायचा ते तुझं तू ठरव, पण तो परत आलाच पाहिजे हे मात्र खरंय. रमाताई, तुमचा ड्रेस खाली पडला होता, व्यवस्थित घडी करून ठेवलाय, घ्या. राजू, आर यू क्रेझी? असा चीप आणि शॅबी ड्रेस तुला माझा वाटतोय? मग कोणाचा आहे? कोणाचा पण असू दे, मी तो बाहेर फेकला आणि तू परत परत घरात काय घेऊन येतोस तो? मला तो ड्रेस माझ्या नजरेसमोर पण नको. आत्ताच्या आत्ता घेऊन जा बघू इथनं. पण मग मी याचं काय करू? काय पण कर, डस्टबिन मध्ये टाक किंवा त्याला आग लावून टाक. आय डोंट केअर, तू घेऊन जा बघू आता. राजू, बघत काय बसलाय? जा ना घेऊन तो ड्रेस. नवीन दिसतोय ड्रेस, असा कचऱ्यात टाकला तर परत मिळणार नाही तो. नाही म्हणजे परत विचार करा. राजू, मला ना काही विचार वगैरे करायचा नाही, ओके? तू ड्रेस घे आणि आत्ताच्या आत्ता टाकून दे. अगं ताई, तो ड्रेस तुला राघव दादांनी दिला होता म्हणून तू फेकलास ना? अगं राघव दादावरती तू नेहमी चिडलेली का असतेस ग? तो किती चांगला आहे. काल तो जर नसता ना तर तू पाण्यात बुडली असती आणि मला मधमाशांपासून पण त्यांनीच वाचवलंय. तरी तू राघव दादाशी इतकं रूडली का वागतेस ग? या फाईन, ओके, आय अग्री की तो इतका वाईट नाहीये, पण स्टिल त्याची ती बहीण आहे ना, ती खूप इरिटेटिंग आहे रे. कसली माजोरडी आहे ती, किती ॲटिट्यूड आहे तिला. पाहिलं नाहीस का काल? इडियट कुठली. तो ड्रेस तिचा आहे ना म्हणून मी तो फेकून दिला.
निघतो. श्रुतीचा ड्रेस. संध्याकाळी लवकर येईन मी. श्रुतीचा ड्रेस. बरं ठीक आहे, मी बोलतो रमा मॅडमशी आणि 1-2 दिवसात. 1-2 दिवसात नाही, मला तो ड्रेस आजच हवा. त्या उद्धट रमाला फोन करून सांग आज ऑफिसमध्ये घेऊन यायला तो ड्रेस. ऑफिसला? हो, तू फोन कर आत्ताच्या आत्ता. तो बघ खिशात आहे, काढ. तुम्ही काय आज माझ्यावर आक्रमण करायचं ठरवलंय का? तसा समज हवं तर कर फोन कर. मी आत्ता फोन केला तर रमा मॅडम फोनवरच जीव घेतील माझा, आणि नाही केला तर ह्या तिघी जीव घेतील. एक मोठं त्रांगडच होऊन बसलं. नंबर मिळत नाहीये. नाही सापडत आहे? दे मला, मी शोधते. नाही, हा मिळाला. हा नेटवर्क नाहीये इथे, जरा मी बाहेर जाऊन करतो ना. नेटवर्क बघत होतो. फोन नंबर दे. माझ्या फोनला नेटवर्क. आलं. फोन कर मग. आलं ना, लाव मग फोन. ताई, अगं हे बघ, इडियट नावाचा कोणाचा तरी कॉल आलाय. असं नाव कोणाचं असतं ग? जो इडियट असतो ना त्याचंच नाव असं असतं. तो कशाला आता मला कॉल करतोय? एनिवेज, अभि कट कर तू कॉल. अच्छा, म्हणजे राघव दादाचा फोन होता ना? अभि, तुला मी सांगितलं ना एकदा फोन कट कर म्हणून. कट कर. पण का? अभि, किती प्रश्न करतोस रे तू? कट कर ना कॉल. अगं पण का ताई, तू मगाशीच म्हणाली होतीस ना की राघव दादा तितका वाईट नाहीये. हो, पण मला ना त्याचा राग आलाय. तू त्याच्या त्या माजोरड्या बहिणीला थांबवू शकला असता ना. ती ऍटिट्यूड आहे तिला, पण नाही, त्याने तिला थांबवलं नाही. बरं, ऑफिस मध्ये मला वेगळं काम देतो ते काही कमी नाहीये. आता पण मला त्याने त्याच्यासाठीच कॉल केला असणार आहे. ऍडव्हान्स मध्ये ना काहीतरी काम द्यायचं असणार आहे त्याला मला. इरिटेटिंग कुठलं. कट कर त्याचा कॉल. कट केला. बघितलं ना, उगाच नाही आम्ही तिला इगो क्वीन म्हणत. बरं निघतो मी, वाटेत करतो कॉल. वाटेत नाही, आत्ता कॉल कर तिला. अगं पण राघव कर फोन. आई, अगं त्यांनी कट केला कॉल म्हणजे कामात असतील ना त्या. म्हणजे त्यांचं काम ते काम, आणि आम्ही काय इकडे काय रिकाम तिकडे बसलो आहोत का? नाही तसं नाही, पण मी करतो ना फोन. ऑफिसला पण जायचं ना. ते राघवा. राघव कर फोन कर. चल. राघव दादाचा कॉल तर रमाताईच कट करायला सांगणार, त्यापेक्षा मीच करतो.
अभि सर येतोय नाही, कट केला. मी म्हणालो ना रमा मॅडम कामात असते. मग तू आत्ताच्या आत्ता तिकडे परांजपेंच्या घरी जा, त्यांना सांग त्या ड्रेसचं काय महत्व आहे आणि घेऊनच येतो ड्रेस. श्रुती अगं असं कसं करू शकतो मी? तर परांजपेंच्या घरी जायचं म्हटलं तर मला वाकडी वाट करायला लागेल. मग ऑफिसला पोहोचायला उशीर होईल ना मला. आता टीम लिडरच जर का उशिरा आला तर कसं चालेल? हे बघ श्रुती, राघव जे बोलतोय ते एकदम बरोबर. हा, आणि तू काळजी करू नकोस. रमा मॅडम मला ऑफिसमध्ये भेटतील ना तेव्हा मी त्यांच्याशी बोलतो. त्यांना सांगतो तुझ्या ड्रेसचं महत्व. ठीक आहे, काळजी करू नको. मी तुला ड्रेस आणून देईन. मी शब्द देतो तुला. माझ्यावर विश्वास आहे ना? आहे, खूप आहे. ठीक आहे, चला निघू मी. ठीक आहे, निघ तू. पण काहीही करून तो ड्रेस परत आण. हो. पण त्या इगो क्वीननी नाही दिला माझा ड्रेस तर. हो ना, राघवने ड्रेस मागितल्यावरती माच करेल आणि म्हणेल तू तो ड्रेस मला दिलास ना तर आता माझ्याजवळच राहू दे. एवढा छान ड्रेस मीच ठेवून घेते, तू मला दिलास ना असं म्हणेल ती. नाही, असं काहीही होणार नाही. आपल्या राघवनी शब्द दिलाय ना, मग काहीही झालं तरी तो त्याचा शब्द पाळणारच. शेवटी बाळा, हस बघू आता. हा, नाही गाई, जोपर्यंत मला माझा ड्रेस मिळत नाही तोपर्यंत मी हसणार नाहीये आणि इथून हलणार पण नाहीये कुठे. राघव, 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 तू श्रुतीची अवस्था बघतोयस ना रे. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं आम्ही कोणीही बघू शकत नाही आणि मला माहिती आहे हे तू पण बघू शकत नाहीस. काहीही कर बाबा, पण तिचं मन मोडू नकोस. राघव, याआधी श्रुतीने तुझ्याकडे कधीच हट्ट केला नाही. खूप शहाणं बाळ आहे ते. नेमकं कधी नव्हे ते तिने तुझ्याकडे काहीतरी मागितलंय. तिला असं नाराज नको करू. मला तसं करायचं नाहीच आहे वहिनी. माझ्या हातात असताना तर मी आत्ता श्रुतीला तो ड्रेस आणून दिला असता. पण आता रमा मॅडमचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना. त्यांच्याशी साधं कुठल्या विषयावर बोलणं सुद्धा अवघड आहे. त्यात आता मी दिलेली वस्तू त्यांना मला परत मागावी लागणार. हो ना, खूप अवघड आहे. नाही पण ठीक आहे, अशक्य नाही. श्रुतीसाठी काय मी वाऱ्याचा सुद्धा सामना करेन, तसा आता रमा मॅडमचा करेन. पण मी माझा शब्द पाळणारच. बस, मला तुझ्याकडून फक्त हेच ऐकायचं होतं. तुम्ही काळजी करू नका, श्रुतीचा ड्रेस तिला मिळणार. अभि, चल फोन दे पटकन. जा तू अभ्यासाला जा. मला कॅब बुक करायची. गो 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 फास्ट गो. ओके ताई. हे डार्लिंग, हाय मॉम. निघाली? येस मॉम, कॅबच बुक करते. गुड. हे यार मॉम, खरं सांगू का, मला ना ऑफिसला जायला खूप बोर होत आहे. अजिबात मूड नाहीये माझा. मॉम, काहीच माझ्या मनासारखं होत नाहीये यार. ओके ओके ओके, रिलॅक्स. एक सांगू, हे बघ, काहीही झालं तरी तू फर्म राहा. त्या राघवने तुला त्या देवळामध्ये खूप त्रास दिला ना. घे रिव्हेंज, घे त्याचा. आणि त्याची ती इडियट बहीण आहे ना, तिला तर अजिबात सोडून नको. मी काय सांगितलंय ते लक्षात आहे ना? येस मॉम, आय डू रिमेंबर. डोक्यावर आईस आणि जिभेवर शुगर, राईट? राईट, एक्झॅक्टली. मॉम, आय गेस कॅब आली आहे, मी निघते. ओके ओके बाय. बाय बाय, टेक केअर. ए
एक मिनिट. ही किचन मी तुला दिली होती. इट्स बीन अ लॉंग टाइम. आय थिंक तू शाळेत होतीस ते. तू अजूनही वापरतेस? हा? यु नो व्हॉट मॉम, तू दिलेलं प्रत्येक गिफ्ट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. रिअली? म्हणून तर ही किचन माझ्याकडे नेहमी असते. जेव्हा जेव्हा मला तुझी आठवण येते ना, तेव्हा तेव्हा मी या किचन कडे बघते. आय लव्ह यू मॉम. आय लव्ह यू टू डार्लिंग. तुला माहिती मी खूप लकी आहे. मला तुझ्यासारखी मुलगी आहे. आय लव्ह यू स्वीट हार्ट. गॉड ब्लेस यू. ताईसाहेब, तुमची टॅक्सी आली आहे. बरं ठीक आहे मॉम, मी निघते. बाय बाय. राजू, मी तुला कचरा दिला होता टाकायला, तो टाकलास? कचरा? कुठला कचरा? राजू, हा तो कचरा टाकला. ती मगाशी पालिकेची घंटा गाडी आली होती ना, त्यात टाकून दिला. मॉम निघते हा मी. बाय. बाय. हॅव अ नाईस डे. बाईसाहेब, ऐका ना, माझं एक बारकाचं काम आहे. काय? ते आज संध्याकाळी जरा लवकर घरी गेलो तर चालेल का? का? ते आज माझ्या बहिणीला बघायला मुलाकडचे येणार आहेत. ओके. पण घरातली सगळी कामं आटपायची आणि मग जायचं. हो बाईसाहेब. रमा मॅडम फोन उचलत नाही. काय करू? त्यांच्या घरी जाऊन येऊ का? नको, कालच्या प्रकारावरून त्या चिडल्या असतील. पुन्हा घरी गेलो तर परत काहीतरी भांडण उकरून काढते. त्यापेक्षा ऑफिसलाच भेटतो त्यांना. रमा मॅडम अजून आल्या कशा नाहीत? राघव सर, तुम्हाला काही चहा कॉफी घेऊन येऊ का? राघव सर कुणाची वाट बघते? नेहा, आज ना राघवचा मूड काहीतरी वेगळाच दिसतोय. हल्ली ना त्यांचं काही सांगताच येत नाही. पण हनी, आता ना त्यांना राघव सर म्हणा. नाही म्हणजे काही झालं तरी ते आपले टीम लीडर आहेत हे आपण विसरायला नको. खरंच ग. अगं, आज तर त्याचा काय प्रॉब्लेम झालाय हे विचारायची सुद्धा मला हिंमत होत नाहीये. नेमकी आजच रमा मॅडमने सुट्टी नाही घेतली म्हणजे मिळून. शी यार, खूप लेट झालं. तो इडियट आता परत मला सगळ्यांचं बरोबर ओरडला. आधीच काल मी दगड मारला म्हणून तो किती बोललाय. दादा, जरा प्लीज फास्ट चालवा ना गाडी. अहो, ह्याच्याहून फास्ट तर मी चालत पोहोचेन ऑफिसला. प्लीज जरा स्पीड वाढवा प्लीज. गुड मॉर्निंग राघव सर. सुप्रभात. रमा मॅडमशी काही बोलणं झालं का तुमचं? नाही अजून. अच्छा, बरं, त्या काही येणार नाही आहेत वगैरे असं काही म्हणाल्या का तुम्हाला? नाही सर, ती नक्की येईल. तुम्ही तिला इतकं काम देऊन ठेवलं, मग ती दांडी कशी मारेल ना. बरोबर आहे. येतील. हा, येतील. ती आली ना की मी तिला तुमच्या डेस्कपाशी यायला सांगते. नाही ना, नको. काम माझं आहे तर मीच भेटायला येईन त्यांना. मौसम में बदलाव है. काय म्हणाला? नाही कुठे काय. मी काय म्हणत होते, तुमचं रमा मॅडम कडे काय काम होतं? हा, थोडं बोलायचंय, जरा पर्सनल होतं. पर्सनल? हा, खरं तर आमच्या घरचे पण वाट बघतायत रमा मॅडमच्या उत्तराची.
तसं असेल तर मी कॉल करते ना तिला, लवकर बोलावून घेते. हा नाही नाही, कॉल नका करू तुम्ही. काम माझं आहे ना, तर मला वाट बघितली पाहिजे त्यांची. बहुतेक मीच आज धीर न राहून लवकर आलो बहुतेक ऑफिसला. हरकत नाही, मी थांबतो त्यांच्यासाठी. फक्त त्या आल्या की कळवा हा मला. हो हो. पण राघव सर, तुम्ही थोडी आयडिया तर द्या ना, तुमचं रमाकडे काय इतकं इम्पॉर्टंट काम आहे? म्हणजे टॉपिक काय आहे? टॉपिक वगैरे काही नाही हो. काल रात्री जे घडलं त्याबद्दल जरा बोलायचं. मी आलोच. नाही, तू वाटेल ते कर, पण त्या रमा परांजपेकडनं आजच्या आज मला तो ड्रेस आणून दे. मला नाही माहिती तू कसा परत आणायचा ते तुझं तू ठरव. पण तो परत आलाच पाहिजे, हे मात्र खरं. वाटेल ते कर, पण तो ड्रेस परत आण म्हणजे आण.